कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी, मला माहिती आहे तुम्ही अस्वस्थ असण्यामागचं हे काही कारण नाही, पण आता तुमच्या मनात नक्की काय चालू आहे हे कसं कळेल मला? लीला, आपण आपल्या मैत्रीमध्ये कधीच एकमेकींपासून काहीच लपवून नाही ठेवायचं असं ठरवलं होतं, पण आज माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। सॉरी, मी खोटं बोलले तुझ्याशी। एक मिनिट। कुठे चाललात तुम्ही दोघी? कुठेच नाही, कुठेच नाही। खोटं बोलू नका। घाई घाईने कुठेतरी चालला होतात तुम्ही। कुठे चालला होतात? नाही नाही वहिनी, अहो खरंच कुठेच नाही, आणि पुरावा शोधायला तर कसला पुरावा? पुरावा नाही, गारवा गारवा। बाहेर गारवा आहे ना, मग आम्ही छान पाय मोकळे करून येतो गार हवेत। हा, उन्हाळ्यात गारवा चल। काही गरज नाहीये पाय मोकळे वगैरे करायची। गपचूप वर जा आणि रूम मध्ये बसा। प्लॅन एक्झिक्यूट नाही करायचा आपल्याला आजच, तेही लीला घरातून जायच्या आत। करायचं आहे की नाही? आजच? नाही नाही, पण वहिनी हो मग काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण वहिनी आम्ही पाय जरा मोकळे करून आलो की जरा बेटर सुचेल ना, मग आपण छान प्लॅनिंग करूया। आणि तसंही लीलाला जायला वेळच। तरीही जायचं नाहीये, काही गरज नाही कुठे जायची। रूम मध्ये जाऊन बसा। मी आजींना पेज देऊन येते, मला आज रिस्क घ्यायची नाहीये। जा पण वहिनी, आत जा, मला कुठली आर्ग्युमेंट नकोय। लेडी हिटलर, मग काय? काय बोललीस? मग काही नाही, ते तुम्हीच म्हणालात ना रूम मध्ये जा। रूम मध्येच चालले वहिनी, पण ना किती वेळ बोलत बसलात, मी जाते। तुझं काय? नाही, मी रूम मध्ये। बघितलंस? आता प्लीज त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव। काळजी नका करू, माझं त्यांच्यावर बारीक लक्ष आहे। किशोर, माझ्याकडे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। गुड न्यूज? काय? अभि, मला वाटतं आजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे। नाही म्हणजे मगाशी माझं मन राखण्यासाठी काहीतरी कारण दिलं त्यांनी मला, पण ते मला अजिबात पटलं नाही। ते नक्की काहीतरी लपवत आहे। मग असं असेल तर तिच्याशी आपल्याला स्पष्ट बोलावलं गेलेला। नाही अभि, मला असं वाटतंय की आपण आजींना नको विचारूया। ही आजींच्या नकळत, आजींच्या मागनं मंदिरात जाते, तिथेच आपल्याला सगळी उत्तरं मिळतील। हो हो, मला माहिती आहे असं करणं अगदी चुकीचं आहे, आणि आपण जरी असं केलं तर आजींना वाटेल की आपण त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही आहोत किंवा त्यांच्यावर संशय घेतोय, हे कळतंय मला। पण विश्वास ठेवा, मला असं वाटतंय की दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे। आजी तर त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला सांगतच नाहीयेत, आणि त्यांच्या हेल्थसाठी आपल्याला ते खरं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे। मला खरंच वाटतं आपण हे करायला हवं। आय नो, कुठली तरी गोष्ट आईला त्रास देते, पण हे असं नकळत तिला फॉलो करून गेलं। प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज।
ठीक आहे. आज योगेश. थँक्यू. काय नाही काय. लीला काय बस इथे. हळू. हळू. काचेला कशाला हात लावला गेलीस तू? आजींना नक्की काय झालंय? म्हणजे ते मला लागलं म्हणून अपसेट आहेत की अंतराताईंची फोटो फ्रेम फुटली म्हणून अपसेट आहेत? परत भेटू कधीतरी. अंतराने तिच्या कुटुंबियांबद्दल वगैरे काही तुम्हाला सांगितलं नाहीये का? अहो त्या कसं सांगणार, त्यांची स्मृती गेली आहे. मग सरोजिनी काय ठरवलंयस तू? तुला तुझा निर्णय देता येत नाहीये तेव्हा मला यावंच लागणार ना. काय ठरवलंयस? मला थोडा वेळ लागेल. कोणाला फसवतेस तू सरोजिनी? तुझा निर्णय तर झालाय हो ना? नाही झालाय माझा निर्णय, मला माहित आहे. लीला आणि अंतरामध्ये तुझं झुकतं माप लीलाकडे आहे हो ना? तसं नाहीये. अंतराई मला तितकीच जवळची आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.